सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील लिफ्ट 4 महिन्यांपासून बंद. रुग्णांना घेऊन 4थ्या मजल्यावर जाताना नातेवाईकांना मनस्ताप. राज्यातील अत्याधुनिक उपचारांची सुविधा देणाऱ्या अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील फेज 2 इमारतीतील लिफ्ट गेल्या 4 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागतोय. 4थ्या मजल्यावर असलेल्या कॅन्सर विभागात तसेच 3ऱ्या मजल्यावर असलेल्या कार्डियाक विभागात रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतं. मात्र लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना पायदळ किंवा व्हीलचेअरवर स्ट्रेचरवरून धक्के देत नेत असल्याचं चित्र दिसतंय. अमरावती व नाशिक या 2 शहरांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे. अमरावतीचे हे रुग्णालय राज्यातील किडनी, हृदय, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी, पेडियाट्रिक अशा जटिल आजारांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. दररोज अनेक रुग्ण विविध जिल्ह्यातून इथं उपचारासाठी दाखल होतात. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभही इतर रुग्णांना मिळतो. मात्र अशा अत्याधुनिक रुग्णालयातील लिफ्ट 4 महिने बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. लिफ्ट बंद असल्यानं गंभीर रुग्णांना स्ट्रेचरवर मजले चढवावे लागतात. यामध्ये वेळेचा अपव्यय तर होतोच, शिवाय रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी 84 वर्षीय वृद्ध महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र लिफ्ट बंद आणि व्हीलचेअर अनुपलब्ध असल्यामुळे त्यांना पायदळ 4थ्या मजल्यावर नेण्याची वेळ मुलावर आली. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल वाढत आहेत आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातोय. रुग्णालय प्रशासनानं लिफ्टच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लिफ्टची दुरुस्ती का लांबणीवर पडते याचं उत्तर कोणाकडेच नाही. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांना अशा मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागतोय. तर ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनानं तातडीने लिफ्ट सुरू करून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली. अन्यथा संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला. टप्पा 2च्या लिफ्टचा सतत प्रॉब्लेम हा चालू आहे आणि ते कोणी एलिव्हेटर इंडिया या कंपनीची लिफ्ट आहे. फेज 2 टप्पा हा 2014 पासून सुरू आहे आणि कोविड काळात त्याचा भरपूर वापर झालेला आहे आणि ती लिफ्ट जवळपास आता 10 वर्षाच्या वरती झालेली आहे. तर मधामधात 5-6 महिन्यापासून ती लिफ्ट आम्हाला रुग्णालयाला आणि प्रशासनाला म्हणजे बंद चालू होऊन राहिलेला आहे. तर मधात त्याचा दरवाजाचा एक इश्यू होता, दरवाजा त्याचा लागत नव्हता. तर PWDशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार दरवाजाचं मेंटेनन्स आमच्याकडे नाही आहे, तर ते तुम्ही तुमच्या स्तरावरून करा. तर आम्ही तसं पत्रव्यवहार करून कोटेशन मागितलं. तर 76,402 रुपयाचं आम्ही त्यांना चेक पण दिला कोटेशन दिल्याच्यानं आणि मग तो दरवाजा आला आणि दरवाजा लावण्यात आला. लावण्यानंतर डबल त्याच्यात थोडेफार प्रॉब्लेम येत राहतात. कधी लिफ्ट सुरू होते, कधी लिफ्ट बंद होते. तर मॅनपॉवरचा पण त्या फेज 2मध्ये इश्यू आहे हा, की मॅनपॉवर बी बरोबर प्रमाणात नाही आहे, उपलब्ध नाही आहे. तर लिफ्ट वारंवार बंद पडत राहते आणि सुरू होत राहते. आम्ही नेहमी PWDला कॉन्टॅक्टमध्ये असतो, विद्युत विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्यासोबत, आणि ते येऊन ते लिफ्टचं काम करत असतात. पण आताच DPC फंडामधून आमच्या विभागीय संदर्भ सेवेला टप्पा 2मध्ये स्ट्रेचरच्या लिफ्ट मोठ्या लिफ्टची मान्यता भेटलेली आणि कामकाजसुद्धा त्याचं सुरू झालेलं आहे. तर त्याचं बांधकाम जवळपास 1.5 महिन्यात होईल आणि मग पुढची प्रोसिजर लवकरात लवकर होईल, जेणेकरून मग आमच्या रुग्णालयाला 4 लिफ्ट राहतील. तर ते दोन्ही लिफ्ट झाल्यानंतर आणि हे बाकीचे जे 2 बंद पडलेले आहेत त्याचं बी काहीतरी पाठपुरावा करून चांगलं झालं पाहिजे, जेणेकरून रुग्णाला येण्या जाण्यास त्रास होऊ नये, रुग्णासोबत आणि त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा त्रास होऊ नये, ही आमची काळजी आहे आणि चांगल्या प्रकारे हे काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रवीण विनायकराव मोरे. आईचं पेशंटचं नाव आहे नर्मदा विनायकराव मोरे. 84 वर्षाचं वय आहे. कालपासून इथे चक्रा मारून राहिलो पण कोणी केअर घ्यायला तयार नाही आहे आणि स्ट्रेचरची व्यवस्था नाही. लिफ्ट बंद आहे. 4थ्या मजल्यावर जायचं आहे आईला घेऊन कॅन्सरच्या याच्यात. तर कोण्या पद्धतीनं कसं करायचं, काय करायचं काही समजून नाही राहिलेलं आहे. तर पेशंटला तर धड चालता नाही येऊन राहिलं, पण तरी आता लोटलाट करत त्या याच्यावरून जा लागन जिन्यावरून. चालू राहिले पाहिजे होती ना. एवढे पेशंट भरती सिरियस पेशंट आहे, भरतीचे पेशंट आहे, त्यांच्यासाठी लिफ्ट आवश्यक होती ना. लोकांना समाधान ठेवण्यासाठीच फक्त बोलतात हे लोक. ॲक्च्युअल काहीच तयारी नसतात. इथे आल्यानंतर कोणाची व्यवस्था होत नाही. आपापल्या स्वबळावर जे करायचं ते करावं लागते. फक्त सरकारी काही सुविधाच नाही आहे कोणत्या.
आशा कैलास थोरात दर्यापूर. आम्हाला तर आता सगळं ते प्रॉब्लेम सुरायली, चढणं उतरणं, पेशंट नाही 4थ्या नंबरावर. हां आता काय करावं आम्ही? 6 महिना उरायला आम्हाला तर दुखून राहिलं तर पण पेशंटचं काहीच नाही होऊ राहिलं. आता का आम्ही गरीब लोक इथल्या दुरून येऊ राहिलो, कायच्यासाठी येऊ राहिलो आम्ही? हां आमचे लहान लहान मुलं बाळा टाकून इथे राहू राहिलो. 6 महिना उरायला चढणं उतरणं खाली सा नाही, हे लिफ्ट चालू ना काही चालू. हां टोंगे दुखू राहिले. आता काय बोला बापा सांगा. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.